दरम्यान 4 सदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली आहे। चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाई करू डीजीसीए कडून इंडिगोच्या सीईओना अशा पद्धतीची एक नोटीस पाठवण्यात आली आहे। एफडीटीएल व्यवस्थेला तात्पुरती स्थगिती देखील देण्यात आली आहे। उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांनी ही माहिती दिली। अहमदाबाद दुर्घटनेच्या नंतर पायलट असोसिएशनने ही मागणी केली होती की 10 तासाचा आमचा जो टाइम आहे तो कमी केला जावा, तो 8 तासाचा केला जावा। आणि म्हणून दिल्ली उच्च न्यायालयाने तसे निर्देश पण दिले आणि मग ताबडतोब डीजीसीएनं सर्व विमान कंपन्यांना तसे निर्देशही दिले। दरम्यान रद्द झालेल्या फ्लाईटचे पैसे परत देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। इंडिगो हळूहळू पूर्ववत होतीये, मात्र चूक केली आहे म्हणून कारवाईची कुऱ्हाड कोसळणारच, असं उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं। अंतरानुसार तिकिटांच्या किमतीवरती मर्यादा घालण्याचा एक आदेश सर्व विमान कंपन्यांना देण्यात आला। शिवाय ज्या लोकांची विमानं कॅन्सल झाली, ज्यांना ठरलेल्या वेळेत सेवा मिळाली नाही, त्या सर्वांना विदाऊट एनी कॅन्सलेशन फी चार्जेस न आकारता त्यांचे पैसे ताबडतोब परत देण्यात यावेत, ह्या सूचना देण्यात आल्या।